मकर संक्रांती निमित्त माऊलींची अलंकापुरी पहाटेपासून सुहासिनींच्या गर्दीने गजबजली। माऊली मंदिर आणि इंद्रायणी तीरी महिला भाविकांचा ओवासा। माऊली मंदिर परिसरात सुहासिनींच्या ओवासण्याची शेकडो वर्षांची परंपरा कायम। यंदाच्या मकर संक्रांतीमध्ये प्रदूषित इंद्रायणीचे झाले दर्शन। सिद्धबेट बंधारा इथे फेसाळलेल्या इंद्रायणीला खना नारळाने ओटी। आळंदीत दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांचा संताप। पुणे नाशिक महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी वाकी बुद्रुक फाटा येथे रॅम्बलर। खासदार अमोल कोल्हे यांच्या सूचनेनुसार महामार्ग प्रशासनाकडून कार्यतत्परता। लवकरच हाय मास दिव्यांची मागणी पूर्ण होणार। संतोष नगर, काळूस, वाकी बुद्रुक येथील ग्रामस्थांनी मानले खासदार कोल्हे आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे आभार। महावितरण आणि वीज ग्राहकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि अचूक बिलिंगसाठी नादुरुस्त आणि सदोष वीज मीटर तातडीने बदला। महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्रे यांचे निर्देश। पुणे येथील प्रकाश भवन मध्ये पुणे प्रादेशिक विभागातील विविध कामांचा घेतला आढावा। राजगुरुनगर येथील यशवंतराव चव्हाण कला क्रीडा जिल्हास्तरीय स्पर्धेत लहान गटात ढोल लेझिम स्पर्धेत खराबवाडी येथील जिल्हा परिषद शाळा ठरली अव्वल। कानेवाडी बुद्रुक शाळेने मोठ्या गटात भजन स्पर्धेत मारली बाजी। धानोरे शाळेच्या मुलामुलींचे मोठ्या गटातील लोकनृत्य ठरले एक नंबरी। खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाला उत्कृष्ट संघ पुरस्कार। लातूर येथील महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात झाला गौरव। पुणे प्रादेशिक विभागातील उत्कृष्ट संघ पुरस्कार आणि एकनाथ वाळुंज यांना विशेष योगदान पुरस्काराने केले सन्मानित।